करकर 11 विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। प्रसाद 11 अलिबाग संघ आपण पाहिलं तर आयोजक संघ आहे। एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात या दोन संघादरम्यानच्या माध्यमातून प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिला अर्थात घेऊन येतोय तो अर्थात प्रथमेश पाटील। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय मनोज शिर्के पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राइक एंडला शशी भोईर पाहायला मिळतोय। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलाय प्रथमेशला। पारितोषिक आलेला आहे मनोज शिर्के याची नोंद घ्यायची आहे प्रसाद बेळणकर यांच्या माध्यमातून। चांगली कामगिरी आपण पाहतोय मनोज शिर्केच्या माध्यमातून रॅटम ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी मात्र आपण पाहतोय सन्मान दिलाय। सन्मान देण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज मनोज शिर्के याचा परंतु ते चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही आहे। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल ती अर्थात 6 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिले चालू आहे आणि या पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूवर हल्लाबोल चढवलाय फलंदाज मनोज याने। पुन्हा एकदा पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। हल्लाबोल चढवलाय प्रथमेश पाटीलवर पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर समाचार घेतलाय फलंदाज मनोज शिर्के याने। एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय या षटकामध्ये पाहायला मिळते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 10 धावा धावफलकावर आल्यात। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झेल मात्र होत नाही आहे। कॉलिंग पाहायला मिळत नाही आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। जीवदान मिळालं त्या अर्थात मनोज शिर्के याला 1 धाव तर नक्कीच मिळते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते त्या अर्थात 11 धावा धावफलकावर येत आहेत। कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक साधा सोपा झेल होता परंतु कॉलिंग पाहायला मिळालं नाही आहे त्या अर्थात प्रसाद अलिबाग संघाच्या माध्यमातून। षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे बीट केल्यात यश आले ते अर्थात गोलंदाज प्रथमेश याला। चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे। संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर येत आहेत। शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे पहिल्या षटकातील। बघूया शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। अकुटपदा चेंडू आहे नक्कीच पुरेपूर फायदा। चेंडू जातोय परत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। फलंदाज शशी भोईर बॅक टू द पवेलियन। पहिल्या नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये CID ऑफिसर अरुण करकरे जात आहेत मैदानामध्ये। अरुण करकरेने जर 3 षटकार ठोकले तर नक्कीच प्रसाद बेळणकर यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। अप्रतिम संधी आहे ते अर्थात अरुण करकरे यांना एक मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला। गोलंदाज प्रथमेश याने 1 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त झाला। एका षटकानंतर करकर 11 संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा धावफलकावर आल्यात। उर्वरित आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळणं बाकी आहे। नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रतीक घाडी येतोय। प्रतीक घाडी सुद्धा आपण पाहिलं तर एक नामवंत गोलंदाज। चांगला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते। पूर्णपणे आपण पाहिलं तर बीट होतोय फलंदाज मनोज शिर्के या चेंडूवर। पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवतो या चेंडूवर। चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय। चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक घाडीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न।
एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. रॅट मोर द विकेट. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर स्वेर चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाज अरुण करकरे यांचा, परंतु इथे चेंडू एक आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे नक्की सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 12 पर्यंत. चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात करकरे 11 संघाला. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 13 धावा धावफलक येत आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीक याने. चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक चांगली रन मिळते विकेट मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात करकरे 11 संघाच्या माध्यमातून. 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 15 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा आपण पाहिलं तर एक चेंडूने शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 1 टू गो. रॅट मोर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय नक्कीच सक्सेस होतो प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आकाश भांबरे तिथे तैनात दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर करकरे 11 संघाची धावसंख्या 1 बाद 16 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रामधील. या शेवटच्या षटकाचा विचार केला तर इथे एक चांगली धावसंख्या रचावी लागेल ती अर्थात करकरे 11 संघाला. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक आक्रमक फलंदाज आहेत मनोज शिर्केच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर एक षटकार आणि एक चौकार जरूर आलाय परंतु शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे ते अर्थात करकरे 11 संघासाठी. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अक्षय येतोय. अक्षय सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे प्रसाद 11 अलिबाग संघासाठी. यावर्षी त्यांनी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली या मैदानावर. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि झेल मात्र इथे सोडला जातोय. उदयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच झेल सोडला जातोय. एक धाव तर नक्कीच येते. अरुण करकरे यांना एक सुवर्ण संधी आहे. एक षटकार जरी ठोकला तर प्रसाद बिळणकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सुवर्ण संधीचा नक्कीच कुठेतरी लाभ घ्यावा लागेल. रॅट राउंड द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 17 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिरावते अर्थात 17 पर्यंत. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी पाहायला मिळतोय मैदानामध्ये. बच्चू तिथे त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. या 2 चेंडूंमध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. मनोज शिर्केकडे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल या 2 चेंडूंवर. स्विच पदीचा स्ट्रोक आपण पाहतोय. अप्रतिम फटका चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. इट्स अ कडक
पाहतोय करकरे 11 अलिबाग संघासाठी मनोज शिर्केच्या माध्यमातून पाहायला मिळते। या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 24 धावा धावफलकावर येत आहेत। 1 टू गो, षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय स्विचिट पद्धतीचा स्ट्रोक, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, झेल मात्र घेतला जातोय आकाशच्या माध्यमातून। यानंतर होणारा सामना आपण पाहतोय फ्रेंडशिप घरताळी विरुद्ध जहनुमान परुरपाडा। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। फ्रेंडशिप घरताळी आणि जहनुमान परुरपाडा आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। चांगला सामना आपण पाहतोय, 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय। 3 षटकानंतर आपण पाहिलं तर करकरे 11 अलिबाग संघाची धावसंख्या 2 बाद 24 धावा धावफलकावर आल्यात आणि 25 धावांची गरज असेल ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघासाठी। येणारे आपण पाहिलं तर 18 चेंडू, या 18 चेंडूमध्ये 25 धावा कराव्या लागतील प्रसाद 11 अलिबाग संघाला। बघूया 25 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून। किंबहुना विचार केला तर करकरे 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून जर विचार केलात तर नक्कीच कुठेतरी 25 धावा जर सेव्ह करायच्या असेल तर इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एक अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल, धावांपासून रोखून ठेवावं लागेल ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला। तर करकरे 11 संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि प्रसाद 11 अलिबाग संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे। नक्कीच या सामन्यासाठी आपण पाहतोय जो संघ विजय होणार आहे त्या संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद बिळणकर यांच्या माध्यमातून आलेलं आहे। नक्कीच कोण जिंकणार हा सामना आणि कोण पटकावणार 2000 रुपयाचं पारितोषिक, सलामीची जोडी आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून धर्मेंद्र त्याचप्रमाणे गौरव कोवळे आपण पाहतोय। दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक यावर्षी एक चांगले फॉर्म मध्ये दिसत आहेत। गौरव कोवळेच्या माध्यमातून आपण पाहिले तर नक्कीच प्रसाद 11 अलिबाग संघासाठी एक चांगली फलंदाजी करतोय तो यावर्षीच्या हंगामामध्ये, त्याच पद्धतीची त्याला कामगिरी करावी लागेल। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय फ्रेंडशिप घरताळी विरुद्ध जहनुमान परुरपाडा। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। लोणारे घरताळी विरुद्ध जहनुमान परुरपाडा या 2 संघ दरम्यान चढत आपण पाहतोय मैदानावर नाणेफेकीचा कौल केला जातोय। पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे तो अर्थात लोणारे घरताळी विरुद्ध जहनुमान परुरपाडा या 2 संघ दरम्यानची लढत। लोणारे घरताळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल झालाय। तर करकरे 11 संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। येणारे आपण पाहिले तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये प्रसाद 11 अलिबाग संघाला जिंकण्यासाठी 25 धावा करायच्या आहेत। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये धर्मेंद्र म्हात्रे आपण पाहतोय, त्याचप्रमाणे गौरव कवळे हे 2 महत्त्वाचे फलंदाज आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून। करकरे 11 बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ते अर्थात करकरे 11 अलिबाग संघाला। कोणत्याही फलंदाजांना 3 षटकार मारले तर नक्कीच इथे प्रसाद बिळणकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे। गौरव कोळे त्याचप्रमाणे धर्मेंद्र म्हात्रे 2 फलंदाजांना सुवर्ण संधी आपण पाहतोय। करकरे 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन सचिन येतोय। तत्पूर्वी एक विनंती असेल पंचांना की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे। प्रसाद चेवले आणि श्रीकांत पाटील या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आपण पाहतोय। त्याचप्रमाणे गुणलेखक आपण पाहतोय रोहित पाटील, एक चांगल्या प्रकारची भूमिका त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। तर सामन्याला सुरुवात करायची आहे, आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात होते।
लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सचिन याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय आक्रमक फटका, चेंडू सीमा पार, षटकार. हल्ला बॉल चढवलाय गोलंदाज सचिनवर. धर्मेंद्र म्हात्रे यांनी एक चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. या 6 धावांनी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होईल. त्या अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 6 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी फसतोय फलंदाज धर्मेंद्र. चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 6 पर्यंत. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय करावी लागेल ती अर्थात करकरे 11 संघाला, कारण का 25 धावांची गरज असेल ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज धर्मेंद्र म्हात्रे याचा, परंतु नक्कीच पंच प्रसाद चेवले यांचा इशारा की चेंडू सुवेर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव येणार. या 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 7 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सचिन याला. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका, पण तो क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. 1 धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. या 1 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 8 धावा धावफलकावर येत आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरव कवळे पाहायला मिळतोय. गौरव कवळे सुद्धा आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क येत नाही आहे. बाईच्या स्वरूपात धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 9 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. बघूया 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. स्वेर चेंडूची घोषणा आपण पाहतोय. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. खराब चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने आपण पाहिले तर धाव फलकावर 1 धाव नक्कीच येते. या 1 धावेने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करेल, अर्थात 10 धावा धाव फलकावर येत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, परंतु नक्की चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 14 धावा धावफलकावर लागतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. शेवटचा चेंडू मात्र आपण पाहिलं तर एक चांगला प्रकारचा पाहायला मिळाला गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. अरुण करकरे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर षटक करण्यासाठी आले आणि त्या षटकामध्ये जर एक विकेट प्राप्त केली तर प्रसाद बिळणकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची आहे करकरे. 1 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. 1 षटकानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा धावफलकावर आल्यात. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. करकरे 11 वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, तरी विनंती असेल की करकरे 11 आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी प्रसाद 11 अलिबाग संघाला 11 धावांची गरज असणार आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आपण पाहतोय. करकरे 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन CID ऑफिसर अरुण करकरे येत आहेत. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी अरुण करकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरव कवळे पाहायला मिळतोय.
जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर केवळ 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय गौरवने भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. विनंती असेल की टीम लिस्ट पाठवायची आहे. आपले सामने आपण पाहिले तर लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत. षटकातील पुढील चेंडू. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावर आल्यात. केवळ आता मात्र आपण पाहिले तर 5 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. ते अर्थात प्रसाद दिलोन अलिबाग संघाला. रॅटम राऊंड द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. एक आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू जरी निर्धाव टाकले तरी नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय प्रसाद पिळणकर यांच्या माध्यमातून आलेला आहे. चांगला फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या साईनतून ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर सामना झुकतोय तो अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतो आणि नक्कीच यावेळी विजय स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी.